श्री स्वामी समर्थ। आजचा टॉपिक यासाठी होणार आहे, गेल्या वेळी जे वशीकरणाचा मी एक पार्ट टाकला होता, एक व्हिडिओ टाकला होता, त्याचा खूप छान सपोर्ट मला मिळालेला आहे। खूप साऱ्यांचे मनोकामना त्यामध्ये पूर्ण झालेले आहेत। ज्या ज्या गोष्टी मी शेअर केल्या होत्या, ज्या ज्या गोष्टींचे मला प्रश्न उत्तर मी घेतले होते पर्सनलला सुद्धा, त्यांची ती सगळी कामं म्हणजे 50% तरी कामं झालेली आहेत। प्रत्येकांची मला फीडबॅक खूप छान मिळालेला आहे खूप जणांचा। आता त्याच्यावरच मी दुसरा टॉपिक असा बनवणार आहे, वशीकरणावरतीच बनवणार आहे, पण थोडासा वेगळा असणार आहे त्यावरती विषय। तुमच्यावर वशीकरण खरंच केलं आहे का, आणि ते का केलेलं आहे, कशासाठी केलेलं आहे, काय कारण आहे त्या वशीकरण करण्यामागचं। थोडा आवाजाचा डिस्टर्ब होत असेल तुम्हाला, त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करा। कशासाठी हे होत आहे तुमच्यासोबत, का केलं आहे, कशासाठी केलेलं आहे तुमच्यावर हे सगळं। चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या। पहिल्यांदाच कार्ड आलेला आहे थ्री ऑफ सोर्ड्स, थर्ड पार्टीचं आलेलं आहे। तुम्हाला क्लिअर दिसत असेल कदाचित। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ लॉंग होणार आहे, तरी पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका, कारण तुम्हालाही यातून काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट मिळेल, जेणेकरून तुम्ही माझ्याकडून पर्सनल रीडिंग घेऊ शकशील। कपल्स आलेली आहेत, कपल्स थर्ड पार्टी आली आहे, तिथंच कपल्स आलेली आहेत, तिथेच अपेक्षासुद्धा आलेल्या आहेत। तिन्ही कार्ड समान आलेले आहेत आणि त्यात तलवार घेऊन जाणारा एक व्यक्तीसुद्धा दिसत आहे। म्हणजे हा कोणीतरी आहे जो तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे। ज्या गोष्टी आपण बोललो त्या बरोबर येत असतात, आणि हे दिसत आहे का तुम्हाला, बघा डेथ आहे, एक निगेटिव्ह आहे व्यक्ती। हा घोड्यावर बसलेला आहे, तिथे खाली एक व्यक्ती त्यांच्या हात जोडून विनवणी करताना दिसत आहे। 2 लेकरं दिसत आहे, ते व्यक्ती खाली कोसळून पडलेल्या अवस्थेत आहे। वशीकरणाचा भाग म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी येतच असतात। जस्टिस, या निगेटिव्ह आहेत ज्या गोष्टी, जी आत्ता एनर्जी तुमची आहे, ती एनर्जी ती आहे ती। बॉटममध्ये आहे 5 ऑफ कप्स। तुमची आत्ताची एनर्जी ही आहे, तुम्ही खूप नाराज आहात, डिस्टर्ब आहात, डिप्रेशनमध्ये आहात, स्वतःच्या आयुष्यात खूप दुःखी आहात। सगळं तुमच्याकडे असून नसल्यासारखं आहे। ज्या गोष्टीत मन लागायचं आहे त्या गोष्टीत तुमचं मन लागत नाही आहे, काही करायची इच्छा होत नाही आहे। कोणत्या आजूबाजूला जरी आनंद एखादं सेलिब्रेशन असेल, जरी तुम्ही तिथं जरी असाल तरीसुद्धा तुम्हाला त्या गोष्टीत सुख आणि समाधान काहीच वाटत नाही आहे। सगळ्या गोष्टीचा तिरस्कार वाटत आहे। सगळं जरी असलं तरी तुम्ही ज्या गोष्टीसाठी नाराज आहात ती गोष्ट तुम्हाला मिळत नाही आहे, त्यामुळे तुम्हाला ते खूप अपसेट वाटत आहे स्वतःला। आणि ही एनर्जी जास्त वॉटर सायन्स आहेत त्यांच्यासाठी रेझोनेट होत आहे। चला, श्री स्वामी समर्थ। सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं थर्ड पार्टी सिच्युएशन यामध्ये आहे, इन्वॉल्व आहे। जिथं मी वशीकरणाचं नाव घेतलं तिथं थर्ड पार्टी सिच्युएशन आलेली आहे, कपल्स आलेले आहेत, कपल्ससोबत डेथचं कार्ड आलेलं आहे। त्यातून असं तुमची एनर्जी आहे की काही दिवसांपूर्वी मी तुमची एनर्जी घेतली होती वशीकरणावरती। तो माझा व्हिडिओ जर कोणी बघितला नसेल तर तुम्ही जाऊन माझ्या पेजवरती यूट्यूबच्या बघू शकता। आणि त्यानंतरचा आता हा तोच टॉपिक पण थोडासा चेंज आहे।
एनर्जी काय चेंज झालेली आहे किंवा ज्यांच्यावर हे गोष्टी हॅवी होत्या त्या कुठे कमी झालेल्या आहेत की नाही, किंवा अजूनही ते सिच्युएशन आहे त्यातून तुम्ही बाहेर पडत आहात की नाही, किंवा ज्या लोकांना मी माझा सल्ला दिला होता, वशीकरणाचा व्हिडिओ टाकल्यानंतर मला खूप जणांनी पर्सनल रीडिंग घेतली होती, त्या लोकांसाठी त्यांच्या आयुष्यात आता काही बदल झालेला आहे का, काही घडलेलं आहे का, नवीन काही घडत आहे का, किंवा ती वशीकरणाची एनर्जी काही कमी झालेली आहे का, काही तीव्र झालेली आहे, आणि काय त्यांची एनर्जी आत्ता आहे हे बघायची आत्ता आपण बघणार आहोत. आणि जर तुम्ही तर वशीकरणाचा अगोदरचा व्हिडिओ मी टाकलेला पोस्ट केलेला जर बघितला नसाल, हा डायरेक्ट व्हिडिओ तुमच्यासमोर जर आलेला असेल तर माझ्या यूट्यूबच्या पेजवरती तुम्ही अकाउंटवरती जाऊन आधीचा व्हिडिओ तुम्ही आधी बघू शकता, नंतर हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. पर्सनल रीडिंग हवी असेल तरी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तुम्ही DM करू शकता किंवा इंस्टाग्रामच्या ID ला फॉलो करू शकता, तिथेसुद्धा तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स मला पर्सनली शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये आहे, अजूनही आहे, असं नाही आहे की ती पूर्ण कवर झालेली आहे, तुम्हाला होप्स आहेत, कपल्स आहेत, याचा अर्थ असा आहे की तुम्ही अजून पूर्णतः बंधनामध्ये मुक्त झालेले नाही आहे. थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे अजूनही प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यात आहेत. भले तुम्ही आता बोलण्याच्या सिच्युएशनमध्ये जरी असाल किंवा तुमच्या आयुष्यात जे चाललेलं आहे त्या सगळ्या प्रॉब्लेम फेस करून तुम्ही एकमेकांशी कनेक्ट जरी असाल तरी तुमचा पूर्णतः तो प्रॉब्लेम अजून सॉल्व झालेला नाही आहे. अजूनही थोडीफार निगेटिव्ह शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये आहे आणि त्या शक्तीमुळे तुम्हाला खूप त्रास होत आहे आणि त्या शक्तीचा इतका इफेक्ट तुमच्यावर झालेला आहे की तुम्ही त्यातून बाहेर पडू शकत नाही आहे. काही जणांच्या आयुष्यात जस्टिससुद्धा मिळालेला दिसत आहे, ज्यांना असं वाटत होतं की माझ्या आयुष्यात काही गोष्टी कधी संपणार, त्यांनी रीडिंग माझ्याकडून घेतल्यानंतर त्यांना मी माझ्याकडून काही सोल्युशनसुद्धा पर्सनली दिलेले आहेत. त्यांच्या राशीनुसार त्यांच्या रीडिंगनुसार त्यांना जस्टिससुद्धा मिळालेला आहे. त्या या प्रॉब्लेममधून फेस होऊन बाहेरसुद्धा पडलेले आहेत. त्यांच्या आयुष्यात सक्सेसच्या मार्गावर आता आहे. थर्ड पार्टी पूर्णपणे रिमूव्ह तर झालेली नाही आहे, पण त्यांना होप्स आहेत आयुष्यात काहीतरी, ज्या प्रॉब्लेम्समध्ये जास्त जे बंधनात होते त्यातून तर ते मुक्त झालेले आहेत आणि आता तीच एनर्जी जास्त करून इथं दिसत आहे. द सनची एनर्जी ही सांगत आहे की तुम्ही आता यातून बाहेर पडत आहात, पण बाहेर पडणं याचा अर्थ असा नाही की तुम्ही आता कशात अडकू शकणार नाही, असा त्याचा अर्थ होत नाही आहे. तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकतात जर तुम्ही स्वतःला मेंटेन करून नाही ठेवलं किंवा स्वतःला व्यवस्थित बॅलन्स नाही केलं, किंवा ज्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत, जी व्यक्ती आहेत, ज्या संगती तुमच्या आहेत, त्यांच्याबरोबर राहताना, बोलताना, वागताना सगळ्या गोष्टी तुम्ही कंट्रोलमध्ये नाही ठेवल्या तर शक्य आहे की ते प्रॉब्लेम्स परत उभे राहतील. स्वतःवर असं समजू नका की मी आता सगळं जग जिंकलं. ते कधीही बदलू शकते, कधीही परत आपल्यापर्यंत येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी मॅनेज करून ठेवणं हे जास्त गरजेचं आहे. या गोष्टीवर जास्त ध्यान किंवा लक्ष ठेवणे जास्त गरजेचं आहे, कारण सूर्य उगवला तरी तो मावळतो सुद्धा. त्यामुळे दिवस आणि रात्र हे दोन्ही बाजू आपल्याला समजून घेतले पाहिजेत. दिवसा जरी तुम्ही कितीही खुश असला तरी रात्रीच्या वेळेला निगेटिव्ह एनर्जी जास्त हेवी असते. त्यामुळे तुम्हाला बिनधास्त कुठल्या गोष्टीतनं उभं राहायचं नाही आहे. स्वतःवर प्रत्येक गोष्टीचं नियंत्रण ठेवायचं आहे. कधी गेलेला काळ परत येऊन उभा आपल्यासमोर राहील हे सांगता येत नाही आहे. होप्स आहेत तुम्हाला अजून तुमच्या पार्टनरकडून ते परत येतील किंवा परत यावे, तुमच्याशी रियुनियन व्हावे, हे नातं पूर्णतः कंप्लीट व्हावे, थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे रिमूव्ह व्हावी असं तुम्हाला वाटत आहे. काही गोष्टीमध्ये चिडचिड वगैरे सुद्धा तुम्ही करत आहात. हे सगळं करणं थोडंसं कमी करा, कारण एवढं पण ओव्हर थिंकिंग नाही पाहिजे रिलेशनमध्ये. तुमच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी घडत आहेत त्यामुळे तुम्हाला थोडं ओव्हर थिंकिंग होत आहे, ते करू नका. थोडंसं मनावर कंट्रोल ठेवा. आणि येणारी पौर्णिमा ही रविवारची आहे. त्या पौर्णिमेला थोडंसं तुमचं रिॲक्शन वेगळं असणार आहे, चिडचिड असणार आहे, राग असणार आहे. ह्या जर गोष्टी तुमच्या होणार असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा की ही निगेटिव्ह एनर्जी तुमची आहे, थर्ड पार्टीची एनर्जी आहे, वशीकरणाची एनर्जी आहे, जेणेकरून तुमच्या
वाईट लोकांनी तुमच्यावरती एनर्जी सोडलेली आहे. वाईट व्यक्तींनी जे तुमच्या वाईट करणार आहेत त्यांनी ती वाईट एनर्जी तुमच्यावर सोडणार आहेत. येणाऱ्या पौर्णिमा ही रविवारी आहे. त्या रविवारच्या काळात तुम्हाला जर शरीराचा त्रास, दुखणं किंवा डोकंदुखी, चिडचिड होणे, मध्येच रडायला येणे, अशा काही गोष्टी जर होत असतील किंवा अचानक सगळं चांगलं आहे आणि माझी मध्येच कुठेतरी चिडचिड होत आहे, माझं मन डिस्टर्ब होत आहे, अशा गोष्टी जर होत आहे, वादविवादसुद्धा होण्याची शक्यता दिसत आहे मला या काळात. तशी एनर्जी दिसत आहे. घरामध्ये होऊ शकतं, पार्टनरशी होऊ शकतं, कोणाशीही होऊ शकतं. असं नाही आहे की ते एकाच व्यक्तीशी व्हायला पाहिजे. एनर्जी जी आहे ती तेच सांगत आहे तुमची. दोन्ही कुणासोबतही तुमचं रिलेशन बिघडण्याची शक्यता आहे. तुम्हाला थोडं मनावर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. येणाऱ्या पौर्णिमेला तुम्ही या सगळ्या गोष्टी थोडंसं मन लावून जर असं विचारपूर्वक सगळ्या गोष्टींची नोटीस करून ठेवा. असा जर त्रास तुम्हाला होत असेल तर नक्की मला DM करा आणि मला सांगा की तुम्हाला खरंच असा त्रास होतो का. डोकंदुखीचा त्राससुद्धा होऊ शकतो. डोकं अचानकपणे अर्धं डोकंसुद्धा दुखू शकतं. चिडचिड होते, मध्येच रडायला येणे, कारण नसताना वादविवाद होणे. भले तुम्ही नाही काही बोलला तर समोरचा काही एक शब्द बोलला तर तुम्ही त्यांच्याशी 10 शब्द बोलून वाद जास्त वाढत जाणे, टोकाला जाणे, अशा काही गोष्टी जर त्या काळात जर होत असतील, पौर्णिमेच्या 4 दिवस आधी 4 दिवस नंतर अशा काही गोष्टी जर घडत असतील तर नक्कीच मला सांगा. आणि हे तुमची ही निगेटिव्ह एनर्जी आहे की समोरच्याने तुम्हाला काहीतरी वाईट शक्ती टाकलेली आहे. ह्याच काळात का इतकं वाईट होतं, कारण तुमच्यावर कुणीतरी ती एनर्जी सोडलेली असते. इतर वेळी त्या गोष्टी होत नाही आहेत. इतर वेळेसारखा स्वभाव जर तुमचा त्या काळात राहत नसेल, अमावस्या आणि पौर्णिमा या 2 वेळेला जर तुमच्या ह्या सगळ्या एनर्जी जास्त तीव्रतेने वाढत असतील तर नक्कीच की ही एनर्जी तुमच्यावर आहे आणि हे होणार आहे. हे झालं तर मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. एनर्जी ती सांगत आहे. जे हे व्हिडिओ बघत असतील त्यांना ही एनर्जी दिसणार आहे. मी जे बोलत आहे ते त्यांना पिक होणार आहे. आणि ज्यांनी माझ्याकडून पर्सनल रीडिंग घेतली, ज्यांना हा त्रास होत होता, ज्यांनी मला पर्सनल रीडिंग घेतली ते 90% तरी यातून बाहेर आलेले आहेत. जस्टिस मिळालेलं आहे त्यांना. ते आता त्यांच्या करिअरकडे फोकस देऊन त्यांचं आयुष्य खूप छान घडवत आहेत. तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आयुष्याकडे बिनधास्तपणे न चालता आता काही होऊ शकणार नाही अशा गोष्टीमध्ये न राहता थोडंसं ज्या गोष्टी आहेत त्या बॅलन्स करणंसुद्धा गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीवर असा विचार नाही करून चालणार की आता मी सगळं केलं त्यामुळे आता मला कोणता त्रास नाही. कधीही काहीही घडू शकतं. पास्टमधल्या गोष्टी कधीही जास्त हेवी पौर्णिमा किंवा अमावस्येला ज्या हेवी गोष्टी ज्या होत असतात त्या अचानकपणे कधी डोकावतील हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे. जास्त ओव्हर थिंकिंग नाही पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्रास होईल. अजून तुम्हाला या म्हणजे जे केलेलं आहे, जे वशीकरण आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो आहे, पेन होत आहे, तुमच्या आयुष्यात खूप स्ट्रगल करावं लागत आहे, काहीच व्यवस्थित नाही आहे, कुटुंबात सुख नाही आहे, काही गोष्टी तुम्हाला मॅनेज होत नाही आहेत, काही गोष्टी ज्यांनी तुम्ही सोडून कुणी फॅमिलीला सोडून गेलेलं दिसत आहे ना, दिसत आहे का. डेथचं कार्ड आहे हे. ज्यांनी पास्टमध्ये काही गोष्टी घडलेल्या होत्या त्याचा कर्मा फेस करावा लागणार आहे आणि त्याचा तुम्ही हे उगाच कारण झालेलं नाही आहे. हे कारण उगाच झालेलं नाही आहे. एनर्जी तुमची अशी आहे की ती निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला हॅवी झालेली आहे. कुणीतरी केलेलं असावं किंवा नजरबाधासुद्धा होऊ शकते. तुम्हाला एखाद्याची कळकळसुद्धा लागू शकते, एखाद्याचा श्रापसुद्धा लागू शकतो, जेणेकरून तुम्ही या नात्यातून लांब जावं, तुमची काही प्रगती होऊ नये असं सुद्धा खूप काही लोकांची मनामध्ये खूप असं असतं. निगेटिव्ह एनर्जीचा खूप त्रास आहे तुम्हाला आणि काही जण यातून बाहेरसुद्धा पडलेले आहेत. जस्टिस मिळालेलं आहे त्यांना. ते आता त्यांची एनर्जी मला इथं पिक झालेली आहे. त्यांच्या नात्यात परत ग्रोथ होताना दिसत आहे. चांगल्या मार्गाला ते लागत आहेत. भलेही त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असू देत, असं नाही की ते सगळ्या गोष्टींनी सुधार झालेला आहे. जरी ते जे प्रॉब्लेम्स आहेत ते अजूनही जरी असले तरी त्यांचं मन स्थिर झालेलं आहे. येणाऱ्या काळात ज्या गोष्टी घडणार आहेत त्याच्यासाठी ते पॉझिटिव्ह वेमध्ये आत्ता सध्या आहेत. माझ्याकडे एक क्लायंट आलं होतं. त्यांच्या आयुष्यात आता इतकं
इतका आत्ता सध्याला त्यांच्या आयुष्यात खूप वाईट अवस्था आहे. त्या लेडीज आहेत, त्यांच्यात खूप वाद होतो, खूप त्रास होतो, पण त्या आता स्वतःला इतकं मेंटेन केले, मेंटेन त्यांनी स्वतःला इतकं केले की जे होईल ते होईल, त्याला मी समर्थ आहे, इतकं त्यांनी स्वतःला मेंटेन केले. पण त्या अगोदर त्यांची मेंटॅलिटी इतकी खराब होती की त्यांना स्वतःलाच कळत नव्हतं की त्या स्वतःशी काय बोलत आहेत, दुसऱ्याशी काय बोलत आहेत. सतत बडबड बडबड करून स्वतः त्यांचं माइंड इतकं खराब झालं होतं की त्यांना काहीच कळत नव्हतं. श्री स्वामी समर्थ. माझे व्ह्यूवर्स आहेत त्यांना गाईड करा की येणाऱ्या काळात त्यांना याबद्दल आणखी काही करायला हवं, आणखी काही गोष्टींना थर्ड पार्टी सिच्युएशन आणि वशीकरणाचा त्यांच्यावर खूपच प्रभाव झालेला दिसत आहे. डेथचं कार्ड आलेलं आहे. त्यांना मानसिक त्रास, शारीरिक त्रास आणि कष्टाची जास्त भूमिका आहे. आयुष्याला ग्रहण लागल्यासारखं झालेलं आहे. थर्ड पार्टी आयुष्यात आहे. कपल्स म्हणजे घरात कोणतंही सुख, समाधान, शांतता नाही आहे. वादविवाद सारखा होताना दिसत आहे. निगेटिव्ह एनर्जी म्हणजे हे काय असतं तुम्हाला सांगू का? निगेटिव्ह एनर्जी जेव्हा वशीकरणाची एनर्जी आपल्यावर होत असते त्यावेळेला आपलं डोकं आणि हृदय हे दोन्हीसुद्धा चालायचं बंद होतं. आपल्याला समजत नाही आपल्याला काय केलं पाहिजे आणि आपण काय करूयात. जे काहीही आपण बोलत असतो, कसंही वागत असतो, कारण आपलं स्थिर नाही आहे, आपण स्थिर राहत नाही. या सगळ्या गोष्टी तेव्हाच घडत असतात जेव्हा ही निगेटिव्ह एनर्जी आपल्यावर हॅवी झालेली असते. आणि ती एनर्जी हॅवी होण्याचं कारण हेच असतं की त्या माणसाचं उथलपुथल त्याच्या आयुष्यात सगळं विस्कटलं पाहिजे. आणि ते विस्कटण्याची सुरुवात आपल्या डोक्यापासून आणि आपलं हृदय चालायचं बंद व्हावं, तिथूनच ती सुरुवात झालेली असते. जेव्हा स्वतःचं मन, आपलं स्वतःची बुद्धी एका करेक्ट मार्गावर चालत नाही आहे, इथून सुरुवात आपली होत असते. आणि ही चर्चा त्यांच्यात असते, असं नाही आहे की ते तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत किंवा काही नाही. लक्ष ठेवून ते तुमच्याकडे आहेत, तुमच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत ते. ह्या साधारण गोष्टी नाही आहेत, आयुष्याचं खूप नुकसान करून ठेवतं. साध्या साध्या गोष्टीतून आपलं लक्ष कशात सुद्धा राहत नाही, इतकं वाईट असतं हे बघा. मी इतकं जे काढलेलं आहे या सगळ्याचं रिझन हेच आहे. आयुष्यात किती कप्स आहेत, कप्स म्हणजे हे प्रेमाची चिन्ह आहेत. प्रेम जे आपलं असतं आयुष्यातले, ज्या व्यक्तीकडून आपल्याला प्रेम मिळणार असतं, हे प्रेमाचं चिन्ह आहे. आणि हा चंद्र आहे, चंद्राला ग्रहण आहे, चंद्रामागे आणखी एक चंद्र दिसत आहे, याला ग्रहण लागलेलं आहे. आणि याचं चित्र दिसत आहे, ते खूप सॅडनेस फील करत आहे. आणि तो व्यक्ती बघा, इतकं आयुष्यात सुख असून तो त्याच्या नादात आहे, मूव्ह ऑन केलेलं आहे तिकडे, त्याला काहीच नको आहे, काहीच नको आहे. हे ग्रहण आहे तुमच्या आयुष्याला आणि ग्रहणातच राहावं असं त्यांची मर्जी आहे. बॉटममध्ये मगाशी सुद्धा एनर्जी तीच आली होती आणि आता ही एनर्जी तीच आहे की सुखाला तुम्ही शोधत फिरताय, पण तुम्हाला जे हवं आहे ते मिळत नाही. मून एनर्जी काय सांगत आहे तुम्हाला बघूयात. येणाऱ्या काळात, येणाऱ्या रविवारी पौर्णिमा आहे, त्या दिवशीची एनर्जी तुमच्यासाठी कशी राहणार आहे आणि तुम्हाला काय स्वतःला काय मेंटेन करून ठेवायचं आहे, कोणत्या गोष्टींवर तुम्हाला हार्डवर्क करायचं आहे, कोणत्या गोष्टी तुम्हाला स्वतःसाठी, स्वतःचा जो हृदयापासून ज्या गोष्टी तुम्हाला फील होतात त्या गोष्टींचं तुम्ही प्रयाग करायचा आहे. स्वतःसाठी काहीतरी असं त्या काळात, म्हणजे पौर्णिमेच्या काळात स्वतःसाठी, स्वतःची एनर्जी काय सांगते आहे, स्वतःच्या वेमध्ये राहायचं आहे, स्वतःला फील करायचं आहे, स्वतःची एनर्जी स्वतःला पिक करून घ्यायची आहे. स्वतःमध्ये संतुलन काय वाटत आहे, स्वतःचे एक मन चांगलं काय तुम्हाला सांगत आहे, स्वतःचं मन कुठं रमत आहे, स्वतःच्या मनाला कोणत्या इच्छा, स्वतःच्या मन कुठं रमेल असं तुम्हाला वाटत आहे, अशा ठिकाणचे तुम्हाला काहीतरी गोष्टी करायच्या आहेत येत्या ह्या पौर्णिमेच्या काळात. चिडचिड तर अजिबात करायची नाही आहे. इथं पण तीच एनर्जी आहे. तुमच्या हृदयात जे सुरू आहे
ते पूर्णपणे देवाशी कनेक्ट करा, देवाशी नातं म्हणजे जवळीक ठेवा तुमच्या आणि देवाची. सगळ्या गोष्टी तुमच्या फील होऊ दे तुम्हाला, इतकं तुम्हाला कमी बोला आणि जास्त महसूस करा, म्हणजे जास्त जास्त त्याची एनर्जी घ्या. तुमच्या बोलण्यातून जास्त जे आपण बडबड करतो ते करू नका. स्वतःवर एक मेंटेन ठेवा स्वतःला. स्वतःला चांगलं मेंटेन ठेवा. स्वतःवर एक चांगला विचार करा. स्वतःचे बॅलन्स बिघडवून देऊ नका. स्वतःवर वर्क करा. इतकं या फुलमूनची एनर्जी तुमच्यासाठी सांगितलेली आहे. जितकं होईल तेवढं स्वतःवर कंट्रोल ठेवा. स्वतःची एनर्जी वाया जाणार नाही. स्वतःची एनर्जी तिसरीकडे भटकणार नाही आहे किंवा आपण असं ओव्हर थिंकिंग आपली काही होणार नाही आहे, असं तुमची एनर्जी ठेवा. आणि जर तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता, कारण खूप जणांची एनर्जी इथं मला दिसत आहे की पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये आता ते होत चाललेले आहे, त्यांची ग्रोथ होत चाललेली आहे. निगेटिव्ह एनर्जी त्यांची मागे जात चाललेली आहे. आणि अजून कुणाकुणाची जर नवीन रीडिंग कोण बघत असतील माझे हे व्ह्यूअर्स, त्यांना मी असंच सांगेन की माझा पहिला व्हिडिओ आहे अपलोड केलेला, तो पहिला बघा. त्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही बघा. दोन्ही एकसारखे वशीकरणावरतीच आहेत. एकमेकांवरती करणी बाधा किंवा वाईट शक्ती टाकणे, नजरबाधा करणे, अशा काही गोष्टी ज्या आहेत त्यावरच हा व्हिडिओ आहे, तो पण त्यावरच आहे. जर तुम्हाला यातून काही वाटत असेल पॉझिटिव्ह आहे, ही सगळी एनर्जी मला मॅच होत आहे, तर तुम्ही नक्की मला DM करू शकता, व्हॉट्सअपला करू शकता किंवा इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करून मला पर्सनली मेसेज करू शकता. मी होता होईल तेवढं तुम्हाला सपोर्ट देईन. या निगेटिव्ह एनर्जीमधून बाहेर काढण्याचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करीन. ही जनरल रीडिंग असल्यामुळे मला काही जास्त तुम्हाला सांगता येत नाही. प्रत्येकजण इथं खूप जण बघत असतात रीडिंग, त्यामुळे प्रत्येकाचे वेगळे काही पेशन्स असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात काही वेगळ्या गोष्टी घडत असतात, त्यामुळे काही गोष्टी मॅच होतात, काही गोष्टी मॅच होत नाही आहेत. ज्या गोष्टी मॅच होत आहेत त्या तुमच्यासाठी घ्या, ज्या मॅच होत नाही आहेत त्या दुसऱ्यांसाठी सोडून द्या. श्री स्वामी समर्थ. अजून काही गोष्टी तुमच्यासाठी करण्यासाठी आहेत हे आपण बघूया. कोणत्या गोष्टींसाठी तुम्हाला योग्य आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आता सुरू ज्या आहेत त्यामध्ये तुम्हाला आता महत्त्वाच्या कोणत्या गोष्टींवर मेंटेन स्वतःला करून ठेवायचं आहे. बॉटममध्ये सुद्धा दसनची एनर्जी आलेली आहे. ही सुद्धा एनर्जी तीच सांगत आहे. तुम्हाला गायडन्स काय, परमेश्वराकडून गायडन्स काय मिळत आहे हे आपण आता ह्यासाठी हे कार्ड्स घेतलेले आहेत. आता 9 ऑफ सोर्ड्स, क्वीन ऑफ सोर्ड्स, वी ऑफ कप्स, द हाय प्रिन्सेस, पेज ऑफ कप्स. कुणाच्या आयुष्यात तर आता न्यू बिगिनिंग होताना सुद्धा दिसत आहे. प्रपोजल कुणाच्या तरी आयुष्यात येताना दिसत आहे. ज्यांनी स्वतःला खूप मेंटेन केलेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये एक नवीन कोणीतरी व्यक्ती येताना दिसत आहे, जेणेकरून त्यांच्या आयुष्यात समाधान, शांतता, सगळ्या काही गोष्टी होतील असं सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये घडत आहे. ज्यांच्यासाठी ज्यांनी रीडिंगमधून माझ्याकडून काही गोष्टी घेतल्या, माझ्याकडून असं नाही आहे पण कुठूनही घेतल्या असतील, देवाच्या ठिकाणी, धार्मिक ठिकाणी जाऊन म्हणा, अजून कोणत्या तरी ठिकाणी जाऊन म्हणा, अजून दुसऱ्या ठिकाणी कुठंतरी एखादे टॅरो कार्ड रीडर वगैरे कोण असतील त्यांच्याकडे जरी जाऊन तुम्ही जर एनर्जी घेतली असेल तरी त्यांच्याकडे सुद्धा
त्यांच्याकडे सुद्धा त्यांचे पार्टनर येताना दिसत आहेत. ही सुद्धा एनर्जी त्यांची दिसत आहे. अजून बाकीचं असं आहे की तुमच्यावर निगेटिव्ह हॅवी किती जरी झाली तरी तुम्ही स्वतःला संयमी म्हणून ठेवलं पाहिजे. स्वतःवर एक चांगलं नियंत्रण करून ठेवलं पाहिजे. खूप त्रास होत असेल, खूप वेदना होत असतील, स्वतःच्या काही पास्टमध्ये घडलेल्या गोष्टींचा तुम्हाला मनस्ताप होतो आहे. तुम्ही खूप मनापासून डिस्टर्ब झालेले आहात. रात्रीची झोपसुद्धा तुमची व्यवस्थित पूर्णतः होत नाही. 2 वाजले 1 वाजले तरी तुम्ही जागेच असता. झालेल्या गोष्टींवर तुम्ही विचार करत असता. पण यातून सोल्युशन निघालं पाहिजे, काढलं पाहिजे. आपल्याला काहीतरी यावर मार्ग काढायला हवा. खूप दिवस तुम्ही असे नाराज तरी राहू शकत नाही आहे. तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी आहेत, पण तुमचं मन, तुमच्या आयुष्यात ही काळी जादू जी आहे, काळं मनावरच ते हेवी झालेलं आहे. ते निघण्याची शक्यता खूप कमी झालेली आहे. तुमच्या आयुष्यात तुम्हाला असं वाटतं की मी यातून आता बाहेरच पडत नाही आहे, मी यातून बाहेरच पडणार नाही आहे. अशा काही एनर्जी आहे तुमच्याकडे. श्री स्वामी समर्थ. ह्या 3 कार्डमध्ये जे निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह होऊ शकतात का? या कधीतरी बदलू शकतील का? याच्यातून काहीतरी बदल घडेल का? यस, बदल घडणार आहे, पण तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागणार आहे. 2 वर्ष, 1.5 वर्ष, 1 वर्ष, 3 वर्ष, 9 वर्ष अशी ही एनर्जी आहे. या काळामध्ये तुमचं कधीही रियुनियन होऊ शकते. जर तुम्हाला यात परफेक्ट टायमिंग आणि तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी कधी बदलणार, कधी चांगल्या होणार, या सगळ्या गोष्टींचे परफेक्ट टायमिंग आणि परफेक्ट रीडिंग हवी असेल तर पर्सनली मेसेज तुम्ही करू शकता. श्री स्वामी समर्थ.